सस्नेह जय महाराष्ट्र. पुन्हा एकदा भारत सरकारचे म्हणजेच बी जे पीचे लबाडी आपल्यासमोर उघड करतो आहे. नुकताच सर्वोच्च न्यायालयाने एक निर्णय दिलेला आहे. इलेक्टोरल बॉन्ड जे आहेत ही योजना बंद करण्यास त्यांनी सांगितली. नुसतीच बंद करायला सांगितलेली नाही, तर यापूर्वी ज्या ज्या उद्योगपतींनी बॉन्ड स्वरूपामध्ये देणगी रक्कम राजकीय पक्षांना दिलेली असेल याची एक यादी तयार करून ती 6 मार्चपूर्वी इलेक्शन कमिशनरला सादर करावी आणि इलेक्शन कमिशनरने हीच माहिती प्रत्येक पक्षाच्या पुढे नमूद करून ती डिस्प्ले करावी. सर्व जनतेला माहिती आहे, इलेक्टोरल बॉन्ड योजना सरकारने 2017मध्ये आणले आणि 29 जानेवारी 2018मध्ये कायदेशीररित्या लागूही केलेली आहे. या योजनेअंतर्गत भारतातील कोणताही नागरिक, उद्योगपती तथा कंपनी इलेक्टोरल बॉन्ड खरेदी करू शकतो. एक मात्र स्टेट बँक ऑफ इंडियामधूनच खरेदी करू शकतो आणि आपल्या आवडत्या पक्षाला ती देणगी स्वरूपात देऊ शकतो. आता याच्यात लबाडी कशी आहे ती बघा, की त्या बॉन्डवरती कंपनीचं किंवा उद्योगपतीचं नाव नसतं. अर्थातच फक्त कॅश आली, कोणाकडनं आली याचा हिशोब पक्षाला ठेवण्याची गरज नाही. सर्वोच्च न्यायालयाने असंही म्हटलेलं आहे, हा चोर दरवाज्याने पैसे देण्या घेण्याचा व्यवहार आहे आणि म्हणून ही योजना बंद केली पाहिजे. SBIने मुदत संपण्यापूर्वी 1 दिवस अर्ज करून मुदतवाढ मागितली आणि चक्क 4 महिन्याची मागितलेली आहे. म्हणजे हे इलेक्शन होऊन नवीन पंतप्रधान शपथ घेईल त्याच्यानंतर हे माहिती देणार आहेत. आत्ता डिजिटल युग आहे, आपण मोबाईलवर सुद्धा आपल्या खात्याची माहिती पाहू शकतो. आपला किती बॅलन्स आहे, आपल्यावर लोन किती आहे, आपले हप्ते बाकी किती आहेत, आपण ट्रान्झॅक्शन कसं कसं केलेलं आहे, ही सगळी माहिती मिळते. मग स्टेट बँकेकडे ही माहिती नसेल का? तर आहे, ती बंद लिफाफ्यात तयारसुद्धा आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया ही भारतातील सर्वात मोठी बँक आहे. 38 लाख तिचे खातेदार आहेत, 66,000 ATM आहेत, 23,000 त्यांचे ब्रांचेस आहेत. फक्त 22,217 बॉन्डचा डेटा कलेक्ट करण्यासाठी त्यांना 4 महिन्याची मुदत हवी आहे. हा वर्षाचा डाटा एका क्लिकवरती आपल्याला मिळतो. वास्तविक पाहता ही स्टेट बँक जी आहे ही वित्त मंत्रालयाच्या अखत्यारीत म्हणजे सरकारची बँक आहे. सरकार स्टेट बँकेच्या खांद्यावर बंदूक ठेवून ही वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करते. आता आपल्याला हेच पाहायचं आहे की सरकार हा डेटा का देत नाही आहे. तो डिजिटल जर त्यांना माहिती देण्यामध्ये काही प्रॉब्लेम असेल तर फिजिकलीसुद्धा ही माहिती स्टेट बँक गोळा करू शकते. 50 कर्मचारी जर का त्यांनी कामावरती बसवले की बॉन्डवरती नंबर आहेत, हे बॉन्ड कोणी खरेदी केलेले आहेत आणि कोणाच्या खात्यामध्ये ते वर्ग झालेले आहेत, ही यादी फक्त बनवायची आहे. 2 दिवसामध्ये हा फिजिकली डाटासुद्धा गोळा होऊ शकतो. परंतु सरकारला हे करायचं नाही, कारण अधिकतर 90% देणग्या या सरकारला म्हणजे BJPला गेलेल्या आहेत. कोणत्या उद्योगपतींनी देणगी दिल्यानंतर त्याला कोणता ठेका मिळाला, एअरपोर्ट दिली गेली, रेल्वे दिली गेली किंवा अन्य कामं दिली गेली, हे उघड होऊ शकतो. त्याचप्रमाणे कोणाचे लोन माफ करण्यासाठी लाच स्वरूपामध्ये हे बॉन्ड घेतले गेलेले आहेत, हे सुद्धा उघड होऊ शकतं. हे जनतेपुढे येऊ नये आणि आपली नाचक्की निवडणुकीपूर्वी होऊ नये याकरिताच हा डाटा लपवला जातो आहे. काही कायदेतज्ञांचं हेही म्हणणं आहे की आता भाजप म्हणजे सरकारची चाल पुढे काय असेल, तर पहिल्यांदा अर्ज देऊन मुदतवाढ मागायची, निर्माण सुप्रीम कोर्टाने ती जर दिली नाही तर पुनर्याचिका म्हणजे रिव्ह्यू पिटिशन दाखल करायचं. वेळ काढल्यानंतर ज्या पद्धतीने चीफ इलेक्शन कमिशनची जी नेमणूक सरकार करते ही गैरमार्गाने करते, ही पद्धत चुकीची आहे असा निर्णय दिलेला होता. परंतु सरकारने बहुमत असल्यामुळे कायदा करून जसं त्यांना वागायचं आहे तसाच निर्णय त्यांनी त्या ठिकाणी घेतला आहे. पुन्हा जर सरकार आलं परत ते अशाच प्रकारे अध्यादेश काढतील आणि आपल्या पद्धतीनेच हा निर्णय लागू करतील. यामुळे काय होणार आहे की स्टेट बँकेसारखी एक बँक जर का सुप्रीम कोर्टाचा निर्णय मानण्यास विलंब करत असेल, अवमानना करत असेल, तर जनतेचा विश्वास जो आहे तो कोर्टावरचा सुद्धा कमी होताना आपल्याला दिसेल. एकीकडे सरकार जे आहे ते यंत्रणांचा गैरवापर करून साध्या आमदार खासदारांना त्रास देते. कोणाची पायरी मोजते,
कोणाच्या पर्समध्ये किती पैसे आहेत, कोणाची प्लास्टिकची कुंडी आहे, कोणाची मातीची कुंडी आहे, कोणाची प्लास्टिकची खुर्ची आहे, याच्या किमती ठरवतात. संजय राऊतांच्या तर मुलीच्या लग्नामध्ये गजरे कुठून आणलेले आहेत त्या गजऱ्यांची किंमतसुद्धा लावलेली होती. अशा प्रकारे हे वागणारं सरकार पार्टी विथ डिफरन्स असं सांगते, आम्ही वेगळे आहोत, आम्ही भ्रष्टाचाराविरुद्ध लढतो आहे, आम्ही काळ्या पैशाविरुद्ध लढतो आहे असं सांगणारं सरकार PM केअरमध्ये प्रचंड पैसा गोळा करून त्याचा हिशोब आम्ही देणार नाही तसा कायद्यात त्याची तरतूद करून घेतात. कोणत्या पक्षाला किती पैसा मिळालेला आहे ही सुद्धा माहिती लपवून ठेवतात. सरकारची म्हणजे BJPची पावलं नक्की कशा प्रकारे पडत आहेत हे जनतेने वेळीच ओळखायला पाहिजे. त्यांनी प्रचंड प्रमाणामध्ये पैसा गोळा केला तर तो योग्य रीतीने गोळा केलेला आहे. दुसऱ्यांनी कुसळा एवढा जरी पैसा गोळा केला तर तो भ्रष्टाचाराने गोळा केला आहे असे त्याच्यावरती आरोप करायचे, त्यांना बदनाम करायचं. ज्यांच्यावर गाडीवर किंवा ट्रकभर पुरावे आहेत असे आरोप केलेले आहेत ते मात्र भाजपमध्ये आल्यानंतर पवित्र आहेत असं सांगायचं. मंदिरासाठी जरी आपण देणगी दिली तरी तीसुद्धा एका पाटीवरती लिहिली जाते. मग PM केअर फंडाला प्रचंड प्रमाणामध्ये पैसा आला, इलेक्टोरल रोलच्या माध्यमातून राजकीय पक्षांना प्रचंड प्रमाणात पैसा आला, त्याचा हिशोब जनतेला का नको असा सवाल मी या ठिकाणी करतो आहे. तूर्त या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.